किमोथेरपी चालू असताना अशा काय गोष्टी आहेत ज्या पेशंट्सनी टाळल्या तर निश्चितपणे हा प्रवास सुखकर होऊ शकतो आणि साईड इफेक्ट्स कमी होऊन त्याचा बेनिफिट जास्त प्रमाणात होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आहार. कच्च्या अन्नांचं सेवन टाळलं पाहिजे किंवा सेवन करायचं असेल तर त्याला व्यवस्थितपणे स्वच्छ करूनच सेवन केलं पाहिजे. नॉन व्हेजिटेरियन डाएट त्यातले त्यात रॉ मीट निश्चितपणे टाळलं पाहिजे. दूध सुद्धा घेताना नॉन पॅस्चराइज दूध टाळलं पाहिजे. उसाचा रस सारखं किंवा असे रस ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया कॉन्टॅमिनेशन असण्याची शक्यता असते ते टाळलेच पाहिजे, कारण त्यांनी आपली कमकुवत झालेली प्रतिकारशक्ती अनेक इन्फेक्शन्सला आमंत्रण देऊ शकते. आहाराव्यतिरिक्त दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक पेशंटनी कमीत कमी 3 ते 4 लिटर पाण्याचं सेवन केलं पाहिजे. किमोथेरपीचे जे टॉक्सिन्स असतात शरीरातून बाहेर वॉशआउट करायला मदत करते. तंबाखूचं सेवन, दारूचं सेवन पूर्णपणे टाळलं पाहिजे. उन्हामध्ये जास्त जाणं टाळलं पाहिजे. खूप स्ट्रेनस म्हणजे उगीचच दगदग अशा स्वरूपाच्या ॲक्टिव्हिटीज टाळल्या पाहिजे. विचार, एक पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस खूप महत्त्वाची असते आणि माझ्या सो अँड सो मित्रांनी किंवा नातेवाईकांनी हे पुड्या पाठवल्या आहेत, हे पावडर्स पाठवलेले आहेत, हे पंचधातूचे किंवा अनेक स्वर्ण भस्म पाठवलेले आहे, हे मी घेऊ का, हे सर्व टाळलं पाहिजे. कारण किमोथेरपी ॲज सच एक टॉक्सिक उपचार पद्धती आहे आणि किमोथेरपीमुळे होणारे जे साईड इफेक्ट्स आहेत हे डॉक्टरांना ज्ञात आहे. डिफरेन्शिएट करणं अवघड होऊन जातं. किमोचे साईड इफेक्ट्स कुठले आहेत आणि ह्या अन्य उपचार पद्धतींमुळे काय साईड इफेक्ट्स आहेत. त्यामुळे एका वेळेस शास्त्रोक्त एकच उपचार पद्धती पाळावी, जेणेकरून आपल्या रिझल्ट्सला आपण आउटकम्स रिलेटेड डिफाईन करू शकतो आणि प्रेडिक्ट करू.